काय तारा त्यांच्या अहो दिंडी अशा पाहिजे नाही ती काही शिर्डीला जाते एक दिंडी राहते का ती गुजराती लोक पुढे हिंडा त्याच्या डेवानी काही कशी तारा करीत त्या आला राग ताला राग मला काय फरक पडत नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण आज काढत होती असा का आपण चाललोय सध्या लोणीला. आणि कशासाठी चाललो काय चाललो तुम्हाला डायरेक्ट सांगणार नाही. डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन जागा तिथे जाऊन नक्की स्पॉटला जा बघा, म्हणजे काय टेन्शन नाही परत. आणि आता तर एकटेच सध्या मी, आणि गावात जायचंय. नाण्याला सांगेल नाणे येणार आहे, नाण्याला घेऊन जायचंय. पिकअप घेतली पंपावरून आणि चाललोय आपण आता लोणीला. आता गावा जाऊ त्याला घेऊ वडनेर मार्गी त्या मार्गी तसं तिकून जाऊ लोणीला. आपलं जायचं मार्ग राहील समजा येऊन आता वडनेर चिरुड फाटा, त्याच्यानंतर निफाड, नाही तळाच्या पुढून ते मधला ऐसं नाही तळ म्हणतो आपलं हे खेडलजुंग वावी त्या मार्गी तसं होऊन तिकडे आम्ही तळेगाव तिकडून त्या मार्गी नीट घरी. हा फोन आला कोणाचा पाहतो कोण आहे. तर नाण्याचा फोन आला तर आपली गाडी काय चालू होणे राहिली म्हणा, त्याच्यामुळे डायरेक्ट पायीपाच्या लागेल तेव्हा ती एन एक साठ घेऊ नको. त्याला म्हणतात ती एन एक साठ घेऊ नको तवले हाऊस त्याला, हीच गाडी लागत तीच गाडी घ्यायची अशीच घ्यायची तशीच घ्यायची. म्हटलं घे घेऊन आता अशी पाचत या बा त्या गाड्या चालू नाही राहिल्या त्याच्या. आता तो पायी काही निघाला तर म्हणून थांब येऊ नको त्याच मार्गे तिकडूनच निघून जोडाय का आपण आता पिंपळा मारत निघून जाऊ. तर चाललोय सध्या बघे आमचं धरण आहे भरायला सुरुवात झाली. एक पोरी चांगलं निब्बर पोरी येऊन गेला एक, अजून 2-4 पुरायची गरज आहे. 2-4 पूर झाल्यानंतर होऊन जाईल ते सगळं क्लिअर एकदम ओके मध्ये भरल्या जाईल. उगा नाण्या कुठं व्हायला काय आला हे आमचं गाव आहे. तर गावातले लोकच पाहिजे ते म्हणजे आमचं आपलं दाखवतो म्हणजे बाहेरचे लोक त्यांना दाखवायला लागत. आणि राहिला पायी पायी बघू आता पुढं व्हायला काय. नंतर आपण लोणी चाललोय. भेट वस्तू जी आपल्याला ती वस्तू साधारण आपल्याला 3 वाजता भेटणार, 3-3:30 4ला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण घरी येणार म्हणजे भरपूर टाइम संध्याकाळचं वाटतं आपल्याला अंतर पडणारच वाटतं यायला. जाऊ बघू आता. हा भाऊ राजा पुढं आला तर येऊ. घरून पायी पायी निघेल म्हटलं. आबा आला पा आबा आलाय हा बघा मागा बर का बघा बर का हा आलाय आता. या त्या गे सध्या आम्ही आता आहे ना निफाड रेल्वे स्टेशनच्या गेट आहे. आणि माझं नशीब इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे की जिंदगीत कधी आलो निडलं गेट ओपन राहिलं आज काहीच बनणार नाही. हे कायमच आहे. आणि भाऊ काय भाऊ सिरियस झाली थोडीशी. थोडं विचारते मनात वेगळे चालू आहे. तू एकटच करणार आहे मला माहिती. तेच मी तर बीप बीप टाकून दिली फक्त असं बीप नको, बीप नको, नको. अशी बोलणं सोडून द्या काही येत नाही होत. आता परत एक गेली मला घेऊ नको म्हणून मी करा हे व्हायला काय. ब्लॉग मध्ये. आणि त्याच्यानंतर आता पहिली गेली आता परत दुसऱ्याची वाट पावर लागायला म्हणजे येईल थोड्या बा आली पहिली गेल्या दुसरी आली बा चालली बा ती रेल्वे. आधीच टाइम झाला आम्हाला जायला आणि रेल्वेने काय त्रास दिलाय. मालगाडी बरोबर जागव मटेरियल भरायचं काही खाना खाजाना सगळं वाळू डांबर मीठ कांदा लसूण गाजर तांबाटे कोबीचे कांदे सगळे भरले त्याच्यामध्ये. खरे की नाही सळ आलं सळ. जाऊ आता पटकन जायला लागेल. मोकरा अंतर कापायचंय तिथे 3 वाजेपर्यंत पोहोचतो आपण 6-7 वाजेपर्यंत. नाही तर वाचले आपल्याला 10-11 परत चालेल. 10-11 वाजले की मग फोन येते अवघड खेळ. या बा आता आम्ही जागाव आहे ना थडी सावळ म्हणून गाव आहे तिकडं आलोय. आणि नांदूर मधमेश्वर ते थडी सावळ मधला रोड इतका वाईट रोड आहे हा का पिकअपीच्या लायकीचा रोड आहे. पुरं अंग बिंग सगळं कंबर बिंबर सगळं मोकळं झालंय आमचं पार. इतका वाईट रोड आहे. पुढं आता हा डंपर आलाय त्याला जागा देऊन टाकू आधी. परत म्हणशील आमकन फालन बिस्तानन काजून बदाम आणि शेव. चाललोय आपण साधारण आता वाजले 1-1:30 वाजलाय. आपण तिथं अजून आपण तिथे 3 वाजता तिथं पाहिजे होतो पण मला वाटत नाही आपण 3 वाजेपर्यंत तिथं पोहोचू शकतो कारण की आम्ही लय डिले चाललोय रस्त्यामुळं. आणि या भावाला थोडा टाइम झालता यायला त्याच्यामुळे चाललोय. पुढं रस्ता चांगला असेल असं देवा प्रार्थना करू. आणि रोड चांगलाच आहे पुढचा काही विषय नाही. आता इथून सरळ पुढं खेडलं झुंग मोठा मारुती
तिथून आपण डायरेक्ट मारल्या तळेगाव दिघे काय काय कोणतं तळेगाव तिथे निघणार आहे जाणार हा परत. आता रस्ता चांगला लागलाय म्हणून थोडासा रन लवकर कटल असं वाटतंय. मग आता काय इच्छा त्या भगवंताची शिवाय असा रस्ता असल्यावर काय लागतो बाना बाना हाणून देऊन असं. पिकअप आहे 80 पुढे जात नाही त्याच्यामुळं आपलं असं लागू राहिलं 70 72 75. इकडं लोकांचे पेरण्या झाले. वातावरण चॉक आहे पाऊस पडायची दाट शक्यता वाटत नाही मला. नाही पडणार असं वाटतंय. काय माहिती काय आता काय वाटतं नाण्या पाऊस पडेल का? अय नाण्या पाऊस पडेल का? नाही नाही. बरं पडू दे शेतीला पाऊस लागतो. शेतीला पाऊस लागतो पाऊस पडला पाहिजे पण तेवढं 4-5 दिवसांनंतर पडला ना म्हणजे सगळ्याचं काम आवरून जातील मग पडला ना मग काय वाटणार नाही. एवढा लघु लघु नाही पडला पाहिजे तरी काय अडचण नाही. थोडं वापून पडला पाहिजे पण वाप झाली पाहिजे थोडीशी लोकांच्या पेरण्या बाकी लोकांच्या म्हणजे अक्षरशः काय अजून वावरात वाप नाही एवढं वाईट आहे. ठीक आहे बा पुढं हा मारुती अजून दिसणार नाही तुम्हाला दिसून दाखवेल तुम्हाला. मग तेवढं पुढं आपल्याला राईट मारायचं पुलावरून मग पुढं मी चला चालू पुढं रापकन तर हा घरी दाखव रे दाखव पटकन त्या काय उपयोग नाही. मी आता एवढी मोठी मारुतीची मूर्ती दाखवण्यासाठी मी मोबाईल चालू केला अक्षरशः आणि हा भाऊनी मोबाईलच म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ चालू नाही केला वरून हिसके माव हाणून राहिला दात खाऊ माव खाऊ राहिला. इकडून दाखव तुम्हाला बघा इकडे खाली माग नाही गेला आता नाही येताना अंधार होऊन जाईल आता काही दाखवू शकत नाही. आपला टाइम झाला रे नाही तर थांबला असतो काही विषय नाही. ठीक आहे चालू आपण पुढे आपण आता कोणतं गावी रे खेडलं जुंगा ना खेडलं जुंगा म्हणून गावी या गावात आहे. आणि कृष्णा जाऊ मागशी चालतो या फुलच काम चालू वाटत तुला या आपण त्या रोडने चालू वाटत. परत जाऊ आता लवकर जाऊ. टाइम झालाय 2:30 वाजेपर्यंत तिकडे पाहिलं होतं आपण अजून 1-1.5 तास लेट आहे. खेळच अवघड आहे बघा आणि बघा मोटरसायकल बिटर लावून गेलो लॉकिंग अशी तार आहे. आता आम्ही निघलोय पिंपळगाव काय दिघे काय तळेगाव दिघ्याच्या पुढे निघलोय. आणि इतका टाइम झाला मध्ये तरी असा रस्ता खराब होता बा या रस्ता चांगला असून सुद्धा एवढं वाईट खेळ आहे रस्त्याचे काहीतरी बेमाप. आणि त्याच्यानंतर आमच्या गावची दिंडी येईल होती घरची पण होते मग थोडे 5-10 मिनिट थांबलो आणि निघालोय आता. हो का तुम्हाला कसं काय वाटतं का परदेश इकडे बघा इकडे पुऱ्या पेरण्या तटवून गाय दिसते कम्प्लीट. ते लय खराब आहे रस्ते लय मोकळा रस्ता खबर आहे. आपण ते या मार्गे हा या सोडून बघा आता आम्ही चाललो होतो इथे एक दिंडी चालली पंढरपूरची. कार्यकर्ते आता इकडचे दिसते कुठले तरी कुठले पाहुणे कोणी ओळखीच वाटतं पहा बरं. दिंडी चालली तट मध्ये अरे रथ पण असं ओढायला का ओळखीची ऑर्डर दिंडी मला बाई याला म्हणत्या हे दिंडी एकदम नियोजन पा या बाई एक तर आपल्या दिंडी आहे एकदम प्रॉफिट चालला त्या अरे शिंदोडी दिंडी बऱ्या शिंदोडी दिंडी ना शिंदोडी दिंडी आहे आपल्या जवळची. जे आपले माणसं बाकी दोरी चालू राहिले आणि एक ते गुजराती कुठं चालत त्या कुठं नाही लाडू पाहत्या जेली मागा त्या एक इकडं चालत एक ह्या इकडं चालत एक उलट पळत काय तारा त्यांच्या अहो दिंडी अशा पाहिजे नाही ते काही शिर्डीला जाते एक दिंडी राहते का ते गुजराती लोक कुठं हिंडा त्या येड्यावानी काही कशी तारा करीत त्या आला राग ताला राग मला काय फरक पडत नाही. कांद्याची पिकअप सुद्धा हा ना असं फोन कर पाहिजे त्याला. ठीक आहे आपल्या इकडच्या गाड्या आहे 15 ही आमच्या इकडचीच रस्त्याची कर बे चला चला शिर्डी आंतरराष्ट्रीय म्हणतात 10 किलोमीटर इडून आयल्यानगर 87 श्रीरामपूर 38 आणि आपल्याला जायचं लोणी. ताक ताक थंड लोणी दही श्रीखंड सगळे गेरे तीच काय काय कोण होते पाय रोडची काम अवघड खेळी. तर फायनली आम्ही आता पोहोचतोय SP ॲग्रो ला. इथं आपलं घ्यायचं यंत्र आणि जागा इकडे दिलं आपण ले बेटे ओम खो
जागा वावलोय आपण आता. आणि आता आपलं यंत्र रेडी असेल म्हणजे लय भारी होईल बा. अशा गाड्यामध्ये लावून दिलंय काकांनी. नोना पेड झाली का बघ बरं. त्याला पुढे घ्या तरी थोडीशी माग पुढे घ्या. हा तुम्हाला गाडी जाईल. कस शक्य ना न्या उलटी मारू तर वागणूक. बघा आता आपलं काम करते किती कार्यक्रम. केस आलेला आहे ना. तर बघा एक मशीन रेडी झाला दुसऱ्यासाठी. एक आलं सिन्नरला, एक चालला आपलं तिसगावला. नाही काय बरा टाइम गेला पण मग 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 कसं नाच झाला ना. टाइम गेला पण नाच झाला. तर असे कातून टाव राहिले. मोकार कातून टाव राहिले. आवरा एवढा टाइमात यावेळी असते नवीन येते. आपलं मशीन आहे. हे दुसऱ्यांचं आहे. त्या गाडीत पॅक होईल. हे आपलं आहे. ते आपल्या ह्या गाडीत पॅक होईल. नानल्या घरची ओढ लागली मोकार. आज साधारण 15 मिनिटं असतील. वरपेट ठेवायची फक्त आणि निघायचं आपलं आता. बाकी सगळं झालंय आपलं आता. बघा SP ॲग्रो सगळं ब्लोअर पण यायचे बरं का. ब्लोअर पण म्हणतात तांत्रिक म्हणत्या यंत्र ठेवलं कांदा लागवड यंत्र. हे पहा इकडे पेरणी यंत्र पण सुट्टीच नाही. आता पटापट चेक करून. तर आता मशीन आपण उचललंय आपल्या. आता टाकतोय आपण गाडीमध्ये. तिकडे आपली पिकअप लावली आहे आणि जे चाललंय आपलं आता मशीन रापारप. मोकार टाईम झाला. हे बाई मशीन आहे आणि मोकाराचा टाईम झाला आपल्याला. पण आता काही विषय नाही. आता घ्यायला चालू आहे तर थांबायलाच लागेल ना. पायऱ्या नाही गोष्टीसाठी काही. बघा ये बेटे नाण्यावर जाय. इकून बस ना मधून. आडवी कार लागलं ग. पिळून घे रे. त्या तू वड ना. जाऊ द्या नाण्या. पाय वर खाली. मशीन दाखवलं म्हणजे आता फायनली मशीन बसून जाईल आता. रप पाय रे. सुट्टी टायमाला दिलं. हा बघा फायनली मशीनचं पॅक केलं एकदम प्रॉपर. आणि जिरली का जाम झाला. हो येऊ का. भेटूया परत. आम्ही निघालो आमच्या गावा. ए बाबा गाडी ही आपली पाण्याची पिशवी. ही पिशवी चार्जर आणि चावी लावली आहे. चावी हे चक्र आपल्या याच्या ब्रश चपल्या ते सगळं. आणि त्या घेतलंय पॉवर बँक काउंट होत्या. फायनली झालंय आमचं पॅकिंग.
पॉवर बँक इकडं मोबाईलशी बोलतात ना नराच्या चकल्या त्याच्या आपल्या ते कोण सगळं ठेवा सूर्य पाणी द्या तुम्ही प्या लेडीज फर्स्ट माल नाही तुला काही उतरवतो. हा सर तेच दाशला कोरडं पाडलं हिनी दाजे काय वाट पाच सर मेवून लेडीज पोस्ट ना रे. न्याव ना फर्स्ट. तर ठीक आहे फायनली वाजले आपल्याकडून 8:30 वाजले आम्हाला इकडून आता लोणी निघायला. लोणी काशी देवळाली निघाला आम्हाला 8:30 वाजले आणि निघालो फायनल आम्ही आता येऊन. जय बात जय बाबा. घरीच आम्हाला म्हणजे जसं का तसं 12 वाजणारच आहे आपल्याला आज. आम्हाला आज 12 वाजणारच आहे. अवघड बघा टन आहे रस्ते काय तर आहे या. चालूय आपण आता घरी जाऊया बघूया पुढं कुठं जेवायला थांबायला लागेल आधी. तर निघलो इथून मशीन पॅक केलंय बघा मागा मशीन आहे दिसा सगळ्यांना. आणि हा रोड आहे हा एवढा 2-1 किलोमीटरचा पॅच मधला खराब आहे. हा शॉर्टकट आहे मधला डायरेक्ट आपल्या हायवे लागायला मधल्या शिर्डी नगर हायवे लागायचा मधला पॅच आहे. का सॉरी गाडी हळू द्या असं ते गाडी हळूच आहे तुम्ही घाबरू नका काही मशीनला काही होणार नाही आवरा. तर चालू आहे आपण बघा रोड कसा आहे काय करा या रोडायला गिअर बदलू जाम झालोय मी आता. आणि स्वायरा आमचा थोडासा इड हे पडला पा थोडासा कोणत्या गोष्टी माघारी नाही राहता पण ह्या गोष्टी थोडासा माघार राहून गेलाय. बाकी काही विषय नव्हतं बंद पण नसती हा जर असं एवढं वेळ टाइम झोपेला असते साईडला घेऊन. ठीक आहे चालूय आपण आता घरी बघा. आता जेवण लागली भूक लागली मोकार आणि पाणी नाही तिथं ना काहीच पाण्याची सोय नव्हती. पार तोंड असं कोरडं पडलं असं लटकू राहिलं जिबड्यात टाळू लटकू राहिले एवढी बेकार राहिला आम्हाला. आणि शिवाय हा रोड एकटाच आम्ही एकुलती एक म्हणजे एकटी आणि असा एकदम सुनसान एरिया एरियान चाललोय. गिअर बाकी हलू राहिला गिअर रस्ते किती खराब याचा तुम्ही अंदाज घ्या. अजून लय लांब जायचं आम्हाला मोकार साधारणपणे 100-150 किलोमीटर असलं ना 100 किलोमीटर जायचं आम्हाला मोकार लांब आहे. चाललो घरी आता. आज झालं आम्हाला कधी घरी येईल घरी काही सकाळ उजळल ना आज झालंय मला एकदाच. चला जाऊया रप्पा रब आता घरी. आता शिर्डीमध्ये पोहोचलोय नेपा शिर्डी पोहोचलो. कुत्र्यावानी लोक आडवे जावं लागले काळ्या मांजरेवानी पांढरा पायाचे कसा ना मसा आंघोळीला पांघोळीचा शिर्डीमध्ये पोहोचलोय आपण आता. आणि आम्ही रोड चेंज करून घातला म्हटलं त्या रोडने जायचं इतका खराब रोड होता आणि इकून जाऊ म्हटलं पण इकून पण तोच मॅटर आहे सगळा. कुठून जा रस्त्याचं कामं चालू सगळे आणि कंटिन्युअसली रस्ते खणून ठेवले सगळे. अजून जेवायचंय थोडंफार कुठं काहीतरी थांबलं का खाऊन घेऊ. साधारण वाजले आता 9:51 झाले आणि आपल्या घरी जाऊ वाजते जवळपास 12 तर 100% 2 तास पोहोचू. इकडून इथून आमचं गाव कबड्डी 100 किलोमीटर आहे. मग 103च्या 105 आहे ना 100च्या 110च्या आत हे तर आपण जाऊ शकतो 12 वाजेपर्यंत असं आम्हाला वाटतंय. बघू आता किती वेळ लागतो काय लागतो बघाय शिर्डीची नजर आहे. आणि तोंड दिलंय पाडून पाप त्याला घरची नाही रे तो नाही पाडायला आता. तोंड नाही पाडलं ना फोन केलाय आता घरी फोन केलाय म्हणा आता काय तोंड पाठायचं काम नाही. हल्दीरामची काहीतरी हॉटेल भाऊ पण शिर्डीमध्ये काय खायची इच्छा नाही आपली. थोडस पुढे जाऊ मग खाऊ काहीतरी. रस्त्याचं काम लय अवघड रे कुठे गेले गिया अवघड अवघड नो एंट्री म्हणते आपली गाडी जाईल ना भाऊ. जाती ठीक आहे चला जाऊया आता गपा गप शिर्डी म्हणून एकदाची मोकळी होऊया बाहेर निघून भेटू. तर आता आपण साधारणपणे बोरूच फाट्यापर्यंत आलोय. बोलू शकता ना झोपलाय पूर्ण जाम झालं बिचार. दुकानं होतं आणि त्याला मी घेऊन आलो. पाहू शकता रोड बघा आणि मी चिंगम चावता घरी चाललोय. ऍक्च्युली विषय असा झाला का आम्हाला निघतानाच खूप वेळ झाला त्याच्यामुळे आम्हाला एवढा टाइम झाला. नाही तर साधारण ह्या टायमाला आम्ही आमच्या याच्या अगोदर 2 तास अगोदर आम्ही घरी पाहिजे होतो. आमचा हा येत होता म्हणजे 4 तिने आम्हाला 4 वाजता बोललो होतो आम्हाला 4, 5, 6, 7, 8 आम्ही 9 वाजेपर्यंत घरी पाहिजे होतो. आम्ही आता 11:15 वाजले 11 वाजून 14 मिनिटं झाले बघू शकता. आम्ही ह्या टायमाला घरी पाहिजे होतो
पण पोहोचलो नाहीये. चाललोय आम्ही जवळपास आता इकडून आमचं घर जवळपास अजून 70 ते 80 किलोमीटर लांब आहे. आणि चाललोय. नाण्या झोपलाय. नाण्याला तुम्हाला झोप लागली मोकार झोप. अशी परिस्थिती आहे सध्या भाऊ नाशिक जिल्ह्याची. हा मस्त झोपलाय. झोपू द्या. आपण जाऊया पुढं. जो आलाय तो दरवाजा बंद केला रे. तर फायनली पोहोचलोय आपण आता तिसगाव मध्ये बघा. आणि साधारणपणे किती झाले 1:12 वाजून 56 मिनिटं झाली. कृष्णामध्ये झोपिला होता. झोप झाली म्हणून मी काय त्याला डिस्टर्ब नाही केलं. म्हटलं झोपू दे त्याला. 4 उठून परत लवकर दुकानात जायचं राहतं. आणि आपला काय विषय नाही. आपलं तेच आहे 7:30 वाजता उठायचंय. आपलं काम नसताना असं काय विषय नाही. फायनल आपण आता गावात पोहोचलोय. घरी जाऊया गाडी लावून देऊया. आता व्हिडिओ सकाळी काढू. तर फायनली पोहोचलो आपण आता घरी. बघा आपलं असं यंत्र आहे. नो काय अडचणीमध्ये लावून दिलं आणि ओके 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 सगळं मटेरियल मध्ये पडले ओके मध्ये काय विषय नाही. चला सगळं आपल्या सिस्टम उभं जागा पुढं